मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। आज मला भेटण्यासाठी भंडारा नागपूरकडे ना भंडाऱ्यावरून 3 मित्र या ठिकाणी आले होते। त्यांनी माझे व्हिडिओ पाहिले यूट्यूबला आणि भंडारा ते संभाजीनगर किती किलोमीटर असेल सर अंदाजे? 550 किलोमीटरचा प्रवास करून ते हे 3 मित्र 1 2 3 मित्र मला भेटायला आलेत। आणि हे नारायण तुपे सर आहेत, त्यांची व्हिडिओ ऑलरेडी आपल्या यूट्यूबला आहेत। तर यांच्या प्लॉटला आम्ही आलो होतो। तर हे 3 पाहुणे आपला परिचय देतीलच, शिवाय तुपे सरांना मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याच्यावर आपण त्यांच्याकडून 6-7 वर्षाचा त्यांचा जो अनुभव आहे त्यांच्यानुसार आपण थोडंसं मार्गदर्शन घेऊयात। आता सर तुमचा नाव सांगा, नंबर सांगा, कशाला आलात, काय तेवढं। नमस्कार, माझे नाव परिमल डोंगरे आहे, मी गोंदियावरून आलेलो आहे। तुपे सरांचा प्लॉट बघितला, खूप आनंद झाला। नमस्कार, माझे नाव प्रशिक वासनिक आहे, मी भंडाऱ्यावरून आलेलो आहे। सरांचा प्लॉट बघण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि आता सर आम्हाला मार्गदर्शन करत आहेत। नमस्कार, माझं नाव भूपेश वैद्य आहे, मी गोंदिया जिल्ह्याकडून आलेलो आहो। तरी पण सरांकडे आपण शेवग्याच्या शेतीबद्दल माहिती घेण्याकरिता आलेलो आहो। तर सर आता आम्हाला समोरची माहिती सांगणार आहेत। ओके, तुम्हाला तिघाला शेती करायची, शेवगा शेती करायची। किती एकरचा प्लॅन आहे तुमचा? 3 एकरचा आहे। 3 एकरचा प्लॅन आहे। ओके, तुपे सरांचे ते पाहुणे आलेले आहेत। सर नमस्कार तुपे सर, तुम्हाला सगळं जवळपास महाराष्ट्र ओळखत असेल आता, कारण तुमचे व्हिडिओ पाहिलेत आणि तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांच्या संपर्कात आहात, आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा आहात, व्हॉट्सअप ग्रुपला। सर आता जे वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्ये सांगतो कंटिन्यू 3 दिवसापासून रोज संध्याकाळी हा सर 3 दिवसापासून पाऊस पण चालू आहे, गारा पण चालू आहे आणि आता फ्लावरिंग वारा वादळ सगळं फ्लावरिंगचा तुमच्या मागे झाड दिसते मला, हे झाड पडले बघा, वातावरणामुळे पडलेलं आहे झाड पडले। हा बोला बोला। वारा खूप होता रात्री, विजा वारा, त्याच्यामुळे हे झाड पण पडलं। आणि आता जे फ्लावरिंग आहे, हे फ्लावरिंग जवळपास 50% घालणार आहे याच्यात। तर हे 50% वाचवण्यासाठी आपण याच्यामध्ये नेटिओ इमामेक्टिन घेणार आहे। काय घेणार आहे सर? नेटिओ आणि बुरशीनाशक आणि इमामेक्टिन। ओके, प्रमाण सांगा सर त्याचं। प्रमाण नेटिओचं 1 ग्रॅम पर लिटर आणि इमामेक्टिनचं अर्धा ग्रॅम पर लिटर। ओके, म्हणजे भविष्यातले बुरशी आणि आळी वगैरे येण्याची आळी बुरशी आता, कारण आज पौर्णिमा होती, पौर्णिमा आणि अमावस्या हे 2 दिवस आळीचा प्रादुर्भाव राहतो। लोक म्हणतात अमावस्याला पण राहतात, पण पौर्णिमाला पण असतो। त्यावेळेस ते फवारणी करायलाच पाहिजे। आणि आता आम्ही स्प्रे संध्याकाळी घेणार आहे। आज संध्याकाळी घेता? बरं, संध्याकाळी 6च्या नंतर स्प्रे, कारण बाष्पीभवन पण होत नाही, बरोबर, आणि टेम्परेचर पण मेंटेन राहतं। राईट। तर मित्रांनो, ज्या ठिकाणी पाऊस पडला आहे आणि वातावरण खराब झालेलं आहे बऱ्यापैकी, तर अशा ठिकाणी तुम्ही कॅमेरा घेता कोणतरी, येतो समोर जरा, असंच पडला। यस, तर वातावरण बऱ्यापैकी खराब झालेलं आहे आणि रोज संध्याकाळ सकाळी आपण पाहतोय की पाऊस पडतोय, संभाजीनगरात पडतोय, महाराष्ट्रात सुद्धा पडतोय। ग्रुपमध्ये सुद्धा बरेच लोक सांगतात की आता कोणती साईड होतं की फलटणला खूप मोठा पाऊस चालू झाला आहे, पुण्याला चालू झाला आहे, मुंबईला चालू झाला आहे, सोलापूरला चालू झाला आहे, बऱ्याच ठिकाणी कमेंट येतात की पाऊस चालू झालेला आहे। त्यामुळं या महिन्यामध्ये, मार्च महिन्यामध्ये पाऊस अपेक्षित नसतो। हा कंप्लीट अवकाळी पाऊस आहे आणि निसर्गाचं बिघडलेलं चक्र आहे। त्याला बरीच कारण आहेत, त्यात आपल्याला जायचं नाही, फक्त आपल्याला जायचं आपल्याला करायचं शेवग्याचं नियोजन। आता झाड पडलं यांचं, एवढं वारा वादळ होतं, जे कंपोज झाड होते पडून गेले। तर अशा ठिकाणी जसं सरांनी सांगितलं की एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे कॉम्बिनेशन करून त्याची फवारणी करावी। नारायण सर संध्याकाळी नेटिओ आणि इमामेक्टिनची फवारणी करणार आहेत। साप सुद्धा घेऊ शकता, नेटिओ घेऊ शकता, इमामेक्टिन घेऊ शकता, तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या। यांचा अनुभव 6-7 वर्षाचा आहे, त्यांनी ते नेटिओ आणि प्रेफर करतात, बरेच वर्षांहून ते वापरत आलेले आहेत। तर एखादं बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी करा, जेणेकरून फुलावर पडणारी आळी, पानावर पडणारी आळी आणि बुरशीचा प्रादुर्भाव या 2-3 गोष्टी कंट्रोलमध्ये येतील। हे करणं अगोदर गरजेचं आहे। माझ्या मते एवढं बस झालं, एवढं सध्या करावं, एवढंच करू शकतो आपण। निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही। माल असेल तर माल जाऊ दे झाडा मार्केटला। आणि आता जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की आपल्याला जूनकडे लक्ष ठेवायचं, मिशन जून लक्षात ठेवायचं आहे। तर मे जूनमध्ये आपला माल निघेल, 15 मे नंतर आणि जूनमध्ये आपला माल निघेल, अशा पद्धतीने आता नियोजन चालू करा। ते मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो आहे। ठीक आहे सर, थँक्यू।